आपण सगळीच जुन्या इन्व्हर्टरच्या त्रासाला कधी ना कधी कंटाळलो आहोत, नाही का? म्हणजे ते जड असतात, घरात जागा अडवतात आणि चार्ज व्हायला पण किती वेळ घेतात. हो ना, खूप वेळ जातो त्यात. आज आपल्याकडे एका व्हिडिओ स्क्रिप्टमधून थोडी माहिती आली आहे फिनिके वॉल माउंटेड लिथियम इन्व्हर्टरबद्दल. हा पारंपरिक लीड ॲसिड इन्व्हर्टरपेक्षा कसा वेगळा आहे किंवा चांगला पर्याय कसा ठरू शकतो, यावर जरा सविस्तर बोलूया आज. नक्कीच. पारंपरिक इन्व्हर्टरच्या मर्यादा तर आपल्याला माहीत आहेतच. बघूया या नवीन तंत्रज्ञानामध्ये नेमकं काय खास आहे आणि ते आपल्या रोजच्या वापरासाठी किती सोयीचं ठरू शकतं. सगळ्यात पहिला फरक जो पटकन लक्षात येतो तो म्हणजे त्याचा आकार आणि वजन. हो, ते जुने इन्व्हर्टर म्हणजे उचलवत पण नाहीत सहज. अगदी. आणि घरात कुठेतरी कोपऱ्यात जागा अडवून बसतात ते वेगळंच, पण हे जे फिनिके इन्व्हर्टर आहेत ना, त्यांचं वजन म्हणे फक्त 1/3 आहे, म्हणजे अगदी हलके. अल्ट्रालाइट म्हणतात त्याला. हो, आणि विशेष म्हणजे ते भिंतीवर लावता येतात, वॉल माउंटेड. बरोबर. हे वॉल माउंटेड असणं खरंच महत्वाचं आहे. एकतर जमिनीवरची जागा वाचते, जी आजकालच्या घरांमध्ये तशी कमीच असते. हो, ते आहेच. आणि दुसरं म्हणजे घराला एक प्रकारचा क्लीन आणि आधुनिक लुक येतो त्यामुळे. बरोबर. म्हणजे जागेची अडचण सुटली आणि जागेसोबतच वेळेची पण बचत होते असं दिसतंय स्क्रिप्टमध्ये. अच्छा, ती कशी? म्हणजे जुन्या इन्व्हर्टरला पूर्ण चार्ज व्हायला साधारण 6 ते 10 तास लागतात. हो, लागतात तितके. पण ह्या माहितीनुसार हे फिनिके लिथियम इन्व्हर्टर फक्त 2 ते 3 तासात पूर्ण चार्ज होतात. अरे वा, फक्त 2-3 तास? हा तर खूप मोठा फरक आहे. हो ना, म्हणजे लाईट गेली की बॅकअप पण लगेच तयार होतो. हा, फास्ट चार्जिंगचा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. विशेषतः जिथे वीज सारखी जात येत असते तिथे तर फारच उपयोगी. पण फक्त वेगवान चार्जिंग नाहीये. अजून एक मोठा फरक आहे आणि तो म्हणजे बॅटरीच्या आयुष्यात. बॅटरी लाईफ. हो, जी लीड ॲसिड बॅटरी असते ना, ती साधारण 300 ते 500 वेळा चार्ज डिस्चार्ज झाली की तिचं आयुष्य संपतं. म्हणजे किती? साधारण 2-3 वर्ष टिकते. हो, साधारण तेवढंच. फार तर फार 4 वर्ष खेचली तर. ओके. या उलट ही जी फिनेकीची लिथियम बॅटरी आहे ती 3000 ते 5000 चार्जिंग सायकल्स पर्यंत टिकते. काय सांगताय? 3000 ते 5000? हो, म्हणजे जवळपास 10 पट जास्त आयुष्य. बापरे, 10 पट. याचा अर्थ असा की हे इन्व्हर्टर आरामात 10 ते 12 वर्ष चालू शकतं. म्हणजे एकदा घेतलं की 10-12 वर्षांची चिंता नाही. अगदी. त्यामुळे सुरुवातीला कदाचित किंमत थोडी जास्त वाटू शकते लीड ॲसिडच्या तुलनेत, पण एवढं जास्त आयुष्य बघता दीर्घकाळात हा नक्कीच किफायतशीर ठरू शकतो. बरोबर आहे. आणि याला वॉरंटी वगैरे पण चांगली मिळते का? हां, मिळते ना. मॉडेलनुसार 3 वर्षांपासून ते अगदी 12 वर्षांपर्यंतची वॉरंटी पण उपलब्ध आहे. अच्छा, म्हणजे विश्वासार्हता पण आहे. 10 पट जास्त आयुष्य, हा तर खूपच मोठा फायदा झाला. आणि वापराच्या दृष्टीने बघितलं तर अजून एक मोठा दिलासा म्हणजे देखभालीचा त्रास नाही. म्हणजे ते जुन्या इन्व्हर्टरमध्ये सारखं ते डिस्टिल्ड वॉटर तपासा, टाका. अगदी. तो एक व्यापच असतो. लीड ॲसिड बॅटरीमध्ये पाण्याची पातळी वेळोवेळी तपासावी लागते. कमी झाली की रिफिल करावं लागतं. ॲसिडमुळे थोडी काळजी पण घ्यावी लागते. हो. पण या लिथियम इन्व्हर्टरमध्ये पाणी नाही, ॲसिड नाही, म्हणजे अक्षरशः कोणतीही देखभाल करण्याची गरज नाही. त्या स्क्रिप्टमध्ये म्हटलं तसं लावा आणि विसरून जा. अरे वा, हे मेंटेनन्स फ्री असणं खरंच खूपच सोयीचं आहे. डोक्याला ताप नाही. बरोबर. आणि यात अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे BMS. BMS ते काय करतं? ही सिस्टम म्हणजे बॅटरीचा मेंदू समजा. ती ओव्हरचार्जिंग होऊ देत नाही, बॅटरी खूप जास्त गरम झाली तर नियंत्रण ठेवते किंवा अगदीच डीप डिस्चार्ज होण्यापासून वाचवते. अच्छा. या सगळ्यामुळे काय होतं की बॅटरीचं आयुष्य तर वाढतंच, पण ती जास्त सुरक्षित आणि विश्वसनीय पण बनते. म्हणजे घरात वापरण्यासाठी अधिक सेफ. म्हणजे ही सिस्टीम फक्त बॅटरीचं आयुष्यच नाही वाढवत, तर एक प्रकारे घराची सुरक्षितता पण वाढवते असं म्हणायला हरकत नाही. हो, नक्कीच. तर या सगळ्या वैशिष्ट्यांचा विचार केला तर फिनिके लिथियम इन्व्हर्टर हा पारंपरिक इन्व्हर्टरच्या तुलनेत एक खूपच स्मार्ट अपग्रेड वाटतोय. फास्ट चार्जिंग आहे, खूप जास्त आयुष्य मिळतंय, शून्य मेंटेनन्स आहे आणि भिंतीवर लावण्याची सोय पण आहे. अगदी बरोबर. याच माहितीमध्ये पुण्यातील एका वितरकाचा उल्लेख पण आहे, ट्रिलिजंट सोल्युशन. हो, पाहिलं मी. जर कोणाला यात अधिक रस असेल आणि ते पुण्यात असतील तर त्यांच्यासाठी ही माहिती उपयोगी ठरू शकते. त्यांचा संपर्क क्रमांक पण दिलाय तिथे, 8983551401. कॉल किंवा व्हॉट्सअप करता येईल असं म्हटलंय. या सगळ्यावरून त्यांचं जे घोषवाक्य आहे, स्मार्ट पॉवर स्मार्ट लाईफ, ते अगदी समर्पक वाटतंय नाही का? हो, खरंच. वैशिष्ट्य बघता ते जुळतंय अगदी. फास्ट चार्जिंग, लांब आयुष्य, मेंटेनन्स फ्री आणि वॉल माउंटेड, सगळे स्मार्ट फायदे आहेत.
नक्कीच. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो की हे लिथियम बॅटरीसारखं तंत्रज्ञान जे आता इन्व्हर्टरमध्ये आलंय ते फक्त इथपर्यंतच मर्यादित राहील का? म्हणजे भविष्यात आपल्या घरातल्या एकूण ऊर्जा वापराला हे कसं बदलू शकेल केवळ इन्व्हर्टरच्या पलीकडे जाऊन? अच्छा, म्हणजे होम एनर्जी स्टोरेज वगैरे? हो, हे वाढलेलं आयुष्य, स्मार्ट नियंत्रण, देखभालीची गरज नसणं, या गोष्टी ऊर्जा साठवणुकीच्या आणि वापराच्या पद्धतींमध्ये अजून काय नवीन बदल घडवू शकतील? घरातल्या इतर उपकरणांशी कसं जोडलं जाईल? बरोबर आहे. स्मार्ट होम्स